नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टीईटी 2018 पेपर क्रमांक 1 यातील परिसर अभ्यासाचे 30 प्रश्न स्पष्टीकरणासहित बघणार आहोत। तसेच हे प्रश्न कोठून आले याचे स्रोत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। स्पष्टीकरण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। त्याआधी मी ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे लस्टर ऑफ एज्युकेट या चॅनलवर स्वागत करते। व्हिडिओ कोठेही स्किप न करता पहा, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या टीईटी पेपरसाठी नक्कीच फायदा होईल। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर यामध्ये योग्य विधान दर्शवणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे। जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या किमान 60 असते, तर यामध्ये जिल्हा परिषद सदस्यसंख्या 60 असते का? तर नाही, तर ती 50 आणि 75 असते। पर्याय क्रमांक 2 आहे, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे प्रसिद्ध सदस्य असतात। तर हे विधान अयोग्य आहे, हे सुद्धा विधान अयोग्य आहे। पर्याय क्रमांक 3 आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष असले पाहिजे। हे विधान सुद्धा अयोग्य आहे। तर किती असले पाहिजे? 21 वर्ष असले पाहिजे। पुढचा पर्याय आहे, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। तर हे विधान बरोबर आहे। हा प्रश्न कुठून आलेला आहे? तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रजासत्ताक, नागरिकशास्त्र आणि प्रशासन इयत्ता 7वीचं हे पुस्तक आहे। यामध्ये जिल्हा परिषद नावाचा एक घटक आहे। यामध्ये दिसेल तुम्हाला की जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 असावी। त्याचप्रमाणे कार्यकाल आणि पात्रता, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जो उमेदवार उभा राहतो त्याचे वय 21 वर्ष असले पाहिजे। पर्याय क्रमांक 2 बघू शकता, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात। तर ते पदसिद्ध सदस्य नसून जिल्हा परिषदेचे सभासद असतात। जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सभासद असतात, तर ते सदस्य नसतात। आणि जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। म्हणून विधान क्रमांक 4 हे आपलं उत्तर म्हणजे योग्य विधान आहे। पुढचा प्रश्न बघूया, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता? तर आपल्याला राज्यघटनेत 6 मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत। उत्तर आहे माहितीचा अधिकार, मतदानाचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार आणि मानव अधिकार। तर याचं उत्तर आहे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार। घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 मध्ये आपणास घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार देण्यात आलेला आहे। तर यात सुद्धा आपल्याला बेसिक पुस्तकांमध्येच दिसेल। याचे उत्तर आपणास आपले प्रजासत्ताक इयत्ता 7वी पुस्तकामध्ये दिसून येईल। इथे आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत हक्क आणि इथं चार्ट मध्ये आपल्याला सांगितलेला आहे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शिक्षणविषयक हक्क आणि न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क, म्हणजेच काय घटनात्मक उपाययोजनेचा हक्क। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार आहे। पुढचा प्रश्न बघूया, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर शिलाँग आहे। कोहिमा, ऐजॉल आणि इटानगर येथे उच्च न्यायालये नाही आहेत, तर शिलाँग या ठिकाणी उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 124 बघूया विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न नेहमी विचारला गेलेला आहे, फक्त विचारण्याची पद्धत थोडी वेगळी आहे। या ठिकाणी तुम्हाला संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर तुम्हाला या सर्व पर्यायांचे मुख्यालय माहित असणे गरजेचे आहे। तर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे जिनिव्हा येथे। अन्न व शेती संघटना याचे मुख्यालय आहे रोम या ठिकाणी। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग या पर्यायाचे उत्तर आहे व्हिएन्ना। व शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेचे मुख्यालय आहे
पॅरिस येथे विचारलेला आहे इयत्ता 8वी नागरिकशास्त्र। आणि इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जिनिव्हा, अन्न व शेती संघटना रोम, शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना पॅरिस, जागतिक आरोग्य संघटना जिनिव्हा, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग व्हिएन्ना। अशा प्रकारे इयत्ता 8वीतील नागरिकशास्त्र या पुस्तकातील हे प्रश्न विचारलेला आहे। आणि तुम्ही या संघटनेचे लोगो सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे। याच्यावर सुद्धा प्रश्न पुढील परीक्षेमध्ये येऊ शकतो। बघून घ्या, इथे तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। यावर आधारितच अजून एक प्रश्न बघूया। टीईटी 2013 विचारलेला प्रश्न आहे, खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता? जागतिक आरोग्य परिषद WHO, जागतिक व्यापार संघटना WTO, अन्न व कृषी परिषद FAO, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद। आणि याचं म्हणजे गटात न बसणारा पर्याय आहे जागतिक व्यापार संघटना। तर 6 प्रमुख घटकांशिवाय संयुक्त राष्ट्राच्या अनेक संलग्न संस्था आहेत। त्यापैकी ह्या जागतिक आरोग्य परिषद, अन्नधान्य व कृषी परिषद, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक व वैज्ञानिक सांस्कृतिक परिषद ह्या संयुक्त राष्ट्राच्या संलग्न संस्था आहे। मात्र जागतिक व्यापार संघटना हा पर्याय वेगळा आहे। हा प्रश्न 2013च्या टीईटी परीक्षेला विचारलेला आहे। प्रश्न बघूया। हे इथे तुम्हाला बोधचिन्ह दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे हे या संयुक्त राष्ट्राची संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे आणि याचं उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना जिनिव्हा। यावरून तुम्हाला कळलं असेल की हे इयत्ता 8वीचं पुस्तक टीईटी परीक्षेसाठी किती महत्वाचं आहे। मधून सरळ सरळ प्रश्न विचारलेले आपणास दिसतात। पुढचा प्रश्न बघूया। वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? म्हैसूर सिल्क, लखनवी चिकन, हिमरू, कडियल। तर म्हैसूर सिल्क, हिमरू आणि कडियल हे सर्व वस्त्रांशी संबंधित आहे। तर लखनवी चिकन हे वस्त्रांशी संबंधित नसणारा शब्द आहे किंवा पर्याय आहे। तर आपलं उत्तर आहे लखनवी चिकन। वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? हा भूगोलाचा प्रश्न आहे आणि हा सुद्धा प्रश्न बेसिक पुस्तकामधूनच आलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जुनं पुस्तक आहे भूगोलाचं। इयत्ता 6 प्रश्नाचं उत्तर येथे तुम्हाला दिसून येईल। वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? तर पर्याय आहे पृथ्वीचा कललेला आज आणि पृथ्वीची कक्षीय गती। आणि पृथ्वीचा कललेला आज हे सुद्धा उत्तर आहे आणि पृथ्वीची कक्षीय गती हा पर्याय सुद्धा बरोबर आहे। आणि याचं उत्तर आपणास इथे दिसून येईल। पृथ्वीच्या कक्षीय गतीचा दुसरा परिणाम म्हणजे वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होणे, पृथ्वीच्या आसांचे कलने व पृथ्वीची कक्षीय गती यांचा एकत्रित परिणाम असतो। म्हणजे याचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही। पुढचा प्रश्न आहे, इथे तुम्हाला उत्सवची जोडी दिलेली आहे। पणजी, कार्निवल, जैसलमेर आणि उत्तर आहे मरुभूमी उत्सव। जैसलमेर येथे मरुभूमी उत्सव साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब दर्शविणारा पर्याय कोणता? आणि पर्याय आहेत जैवविविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग, पर्याय क्रमांक 2 आहे मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक। तर यातील पहिला पर्याय जैवविविध संवेदन क्षेत्राचा एक भाग, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे का? तर मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर नसून गुरु शिखर 1646 उंची असणारं गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे। मलयगिरी संहितेतील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर 1646 त्याची उंची आहे। युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश, तर हे सुद्धा बरोबर आहे।
तर याचं उत्तर काय आहे? मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे, हा पर्याय चुकीचा आहे. आणि आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रमुख आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? आणि पर्याय क्रमांक 1 आहे सिंधुदुर्ग व नागपूर लोह खनिज, रत्नागिरी व कोल्हापूर बॉक्साईट, गोंदिया व यवतमाळ लोह खनिज, रायगड व सिंधुदुर्ग बॉक्साईट. तर सिंधुदुर्ग व नागपूरमध्ये लोह खनिज हा पर्याय बरोबर आहे. रत्नागिरी व क्रोमाइट हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. रायगड व सिंधुदुर्ग बॉक्साईट हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. परंतु गोंदिया व यवतमाळ यामध्ये लोह खनिज आढळते का? तर नाही. यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं उत्तर आहे. तर यवतमाळमध्ये काय आढळतं? चुनखडी प्रमुखतः यवतमाळमध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे, नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते? क्रमांक 1 आहे समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत. तर हे बरोबर आहे. समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार जास्त आहे असं दिसतं. भूरचनेच्या लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी प्रामुख्याने समोच्चता दर्शक रेषांचा वापर करतात. तर हे सुद्धा बरोबर आहे. समोच्चता रेषांदरम्यानचा रंग हा त्या ठिकाणच्या उंचीनुसार ठरतो. तर हे पर्याय चुकीचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला भूगोलाच्या बेसिक पुस्तकामधूनच मिळेल. सुंदरी, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायापैकी कोणत्या वनात आढळतात? पर्याय क्रमांक 1 उष्णप्रदेशीय आर्द्र पानझडी वने, उष्णप्रदेशीय काटेरी वने, खारफुटीची वने, उष्णप्रदेशीय शुष्क पानझडी वने. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे खारफुटी वने. आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डमध्येच आढळून येईल. इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आढळून येईल. इथे तुम्ही बघू शकता, खारफुटीची वने हे किनाऱ्यालगतच्या प्रदेशात आढळतात आणि कांदळ आणि तिवर हे वृक्षांचे प्रकार यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे उष्णप्रदेशीय निमसदाहरित वने यामध्ये किंजल, साल, कुसुम, हिरडा, अंजन, बेहडा हे काय आढळतात? वृक्ष आढळतात. तसेच उष्णप्रदेशीय आर्द्र पानझडी वनांमध्ये सुद्धा पळस, चंदन, अर्जुन, साग, कांचन इत्यादी वने इत्यादी वृक्ष आढळतात. उष्णप्रदेशीय शुष्क पानझडी वने या उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने यामध्ये बेर, पळस, अंजन, मेंदू, खैर, शिसम ही वृक्ष आढळतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील रासायनिक संवेदक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता? प्रेरक, संप्रेरक, चेतातंतू, चेतारज्जू. तर याचं उत्तर आहे संप्रेरक. खालील पर्यायापैकी संपर्कजन्य रोग कोणते? गजकर्ण व गाऊट, गाऊट व कुष्ठरोग, कुष्ठरोग व इसप व गजकर्ण. तर आपण यामध्ये बघू शकतो की गजकर्ण व गाऊट हा संपर्कजन्य रोग नाही आहे. गाऊट हा संपर्कजन्य रोग नाही, त्यामुळे हा पण पर्याय नाही आणि हा पण घेणार नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? तर उत्तर आहे पर्याय आहेत निकोटीन, टार व कार्बन मोनॉक्साईड. आणि हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर येणार अ, ब आणि क. खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये अपत्यांची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रांमुळे ठरते. तर हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. तर हा पर्याय चुकीचा आहे. फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्रे असतात. तर हे बरोबर आहे. मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्राच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्ष्यांच्या नर व मादीतील गुणसूत्रात आढळते. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि आपलं अयोग्य विधान आपल्याला शोधायचं सांगितलेलं आहे. आणि आपलं अयोग्य विधान आहे प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्र आढळतात.
बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? पर्याय दिलेले आहे श्राव्यातीत ध्वनी, गॅमा किरणांचा मारा, कॅरमलायझेशन पद्धत, पाश्चरायझेशन पद्धत. तर याचं उत्तर आहे गॅमा किरणांचा मारा. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम आहे समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे जाते. तर आपण लॉजिकली हा प्रश्न सोडवू शकतो. पाण्याची घनता जास्त आहे त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये पोहणे खूप सोपं जाते, कारण की घनता जास्त असल्यामुळे आपण पाण्यावर लगेच तरंगू शकतो. म्हणून उत्तर काय येईल मग? अ आणि ब दोन्ही योग्य. आणि याचे उत्तर सुद्धा तुम्हाला नवीन स्टेट बोर्डच्या पुस्तकामधूनच मिळेल. परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय आहे स्वयंपोषी असणे, परिसंस्थेतील तृतीय भक्षक, परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत, आणि शेवटचा पर्याय आहे असेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर. तर या घटकाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर असेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर करणे. प्रश्न आहे देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते? पर्याय आहे महाराष्ट्रातील वन संवर्धनाचा पारंपरिक प्रकार, पर्याय क्रमांक 2 आहे धार्मिक पर्यटन स्थळ, पर्याय क्रमांक 3 आहे देवांचे वन, आणि पुढचा पर्याय क्रमांक 4 आहे वनस्पती प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन. तर याचं उत्तर काय येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो? कन्फ्युजन प्रश्न आहे, परंतु जर विचार केला तर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून आपण याचं उत्तर सांगू शकतो. महाराष्ट्रातील वन संवर्धनाचा पारंपरिक प्रकार, तर हे तर बरोबरच आहे. देवाचे वन हे पण बरोबर आहे. वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन हे सुद्धा बरोबर आहे, परंतु धार्मिक पर्यटन स्थळ वगैरे आपण हे विचार केला तर हे उत्तर येऊ शकत नाही. पुढचा प्रश्न आहे इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? तर प्राक याचा अर्थ काय? पूर्वीचा. व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता? तर वर्धमान क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? तर याचं उत्तर मोहम्मद तुगलक असे आहे. हे सुद्धा उत्तर आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकामधूनच मिळेल. गुरुग्रंथ हे गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायापैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे? तर उत्तर आहे पर्याय आहेत महाकवी सूरदास, चैतन्य महाप्रभू, संत नरसिंह मेहता आणि संत एकनाथ. याचं उत्तर आहे संत एकनाथ. संत एकनाथ तसेच कबीर यांच्या रचनांचा समावेश गुरुग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात करण्यात आलेला आहे, आणि याचं उत्तर सुद्धा तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये मिळेल. इयत्ता 7वीचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो हे इतिहासाचं. यामध्ये तुम्ही बघू शकता गुरुग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव व संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती किंवा कोणते? आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता. तर हे उत्तर बरोबर आहे किंवा हा पर्याय बरोबर आहे. निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली. तर शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती, परंतु ती निजामशहाने दिली नव्हती, म्हणून हा पर्याय क्रमांक चूक आहे. हा पर्याय चूक आहे. तर याचं उत्तर काय आहे? आदिलशहाने दिली होती. आदिलशहाने शहाजी राजांना बंगळूरची म्हणजे कर्नाटकातील बंगळूरचा काही प्रदेश आणि काही बंगळूरची जहागिरी बक्षीस म्हणून दिली होती. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 अयोग्य. इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळूर त्यांच्या आसपासच्या प्रदेशात जहागीर म्हणून मिळाला. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारींचे प्रमुख कारण कोणते? पर्याय आहे पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळवणे, पर्याय क्रमांक 2 आहे सिद्धी जोहरवर वचक बसविणे, पर्याय क्रमांक 3 आहे शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटी स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे, पर्याय क्रमांक 4 आहे आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणे, आणि उत्तर आहे शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली होती.
हा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई. आणि याचं उत्तर सुद्धा तुम्हाला इयत्ता 7वीच्या पुस्तकामधून मिळेल. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली होती. या नाण्यांवर शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली होती. आशा करते मित्रांनो की तुम्हाला हे लेक्चर आवडले असेल आणि असेच स्पष्टीकरण जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.